नाही ते आपल्याला करायचंय मोठंस म्हणजे, पण ते काय अजून सुरू करेनात तुम्ही? हां सर, करूयात. ते सुद्धा आपल्याला करायचं नियोजन. हं, संपूर्णपणे सगळ्याच विषयांसाठी आपण ते नियोजन करूया. परंतु आत्ता हं, सध्या आपण जी Google Meet घेतलेली आहे, त्या Google Meetमध्ये मी माझ्या बाजूनं वेगवेगळ्या विषयांमधले त्या प्रकरणामधले प्रश्न असे वेगळे काढलेले आहेत आणि ते मी सध्या घेतोय. हं, आणि हं, आपल्याला प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण लवकरच YouTubeच्या माध्यमातून लाईव्ह विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासामध्ये आपल्या पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री रोहिदासजी येकाड सर, जे की महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे सचिव सुद्धा आहेत, मुख्याध्यापक आहेत ते एका मोठ्या प्रशालेचे. ते आपल्याबरोबर थोडा वेळ सुरुवातीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. सांगण्याचा भाग असा आहे की यापूर्वी कोरोनाच्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन जे काही मार्गदर्शन पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघाकडून झालं, त्यामध्ये सिंहाचा वाटा खरं तर येकाड सरांचाच होता. आम्ही त्यांच्या बरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टी शिकलो, म्हणजे यूट्यूब लाईव्ह करायला किंवा गुगल मीट घ्यायला. या सगळ्या गोष्टी येकाड सरांच्या मदतीनं आम्हाला माहीत झाल्या. तेच येकाड सर आज खरं तर आपलं भाग्य म्हणा की आपल्या गुगल मीटमध्ये ते स्वतः आलेले आहेत. येकाड सर, कॅमेरा चालू करा, माईक चालू करा. आणि एन एम एम एसचे जे आत्ता विद्यार्थी जॉईन आहेत, 50 विद्यार्थी, त्याचबरोबर ओके, ह्याचं रेकॉर्डिंग पण चालू आहे. थोड्या ओके. वेळानंतर जेव्हा ही गुगल मीट पूर्ण होईल, हं. तेव्हा हा व्हिडिओ जाईल यूट्यूबवरती. तिथंही अनेक मुलं तुमचं हे मनोगत ऐकणार आहेत. येकाड सर. व्हिडिओ नाही चालू करत, थोडंसं मी बाहेर आहे. अच्छा, ठीक आहे, असू द्या सर, बोला. नमस्ते सर्वांना. प्रथम मुलाने सरांना धन्यवाद देतो, की आपण हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी चालू केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांनी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, की ह्या परीक्षेचं महत्त्व काय आहे? त्या परीक्षेमुळं कोणत्या कोणत्या विषयाची तयारीच आपली चांगली होणार आहे. तर ही जी म्हणजे एन-एम-एम-एस जी परीक्षा आहे, जे आर्थिक दुर्बल घटकातील म्हणजे ह्याच्यामध्ये जे शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत, मजुरांची मुलं आहेत, शेतमजुरांची मुलं आहेत, गरिबांची मुलं आहेत, की ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 3.5 लाखाच्या आतमध्ये आहे. अशी एवढी एकच अट आहे आणि शाळा अनुदानित असावी, ही दुसरी अट आहे. विद्यार्थ्यांची मार्क आता जे उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचीच मार्क 55% च्या पुढे असणार आहेत. म्हणजे ह्या 2-3 अटी जर पूर्ण केल्या, तर विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी अतिशय छानपैकी मार्क पडतात. ह्याच्यामुळं तयारी कोणती होते, तर एक बुद्धिमत्ता विषय असल्यामुळं एक तर्कसंगत विचार करण्याची आपल्याला सवय लागते. त्यानंतर निर्णय फास्ट घेण्यासाठी सवय लागते, कारण आपल्याला 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये काही मिनिटं, काही सेकंद त्यासाठी असतात. त्या सेकंदाचा वापर करायचा आहे आणि दुसरं ह्याच्यामुळं आपल्या शालेय विषय जे आहेत, गणित असेल, विज्ञान, समाजशास्त्र आणि इयत्ता 7वीचा थोडासा भाग, असा हा अभ्यासक्रम आहे. अतिशय सुंदर असा ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे आणि याच्यामुळं आपली सर्वांचीच अतिशय सुंदर अशी तयारी होते आणि त्यामध्ये आमचे मुलानी सर अतिशय सुंदरपणे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्या परीक्षेला कशा पद्धतीने आपण सामोरे जायचंय, अभ्यास केल्यामुळं कोणकोणते फायदे होणार आहेत, तर शालेय विषयांची तयारी आपली परिपूर्ण होणार आहे. तसेच त्या विषयातले जे कन्सेप्ट आहेत, संबोध आहेत, ते पूर्ण होणार आहेत. कारण सर तुम्हाला प्रत्येक पाठीमागच्या काही वर्षांमध्ये आलेल्या प्रश्नपत्रिकांमधली प्रश्नांची तयारी, ते प्रश्न कशा पद्धतीने पुन्हा रिपीट होत नाहीत. पण पुन्हा तो कसा फिरून विचारला जातो याच्याबद्दल अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सर करतात आणि निश्चितच या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होतोय. अजून सरांचे जे व्हिडिओ आहेत ते महाराष्ट्र राज्यातले अनेक विद्यार्थी पाहतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनाही फायदा होतो आणि लवकरच आपण एक आमचा विज्ञान, गणित विषयाच्या शिक्षकांचा आणि समाजशास्त्र विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा एक तज्ञ मार्गदर्शकांचा गट आहे, की त्यांनी याच्या अगोदर नॅशनल टॅलेंट सर्च एन-टी-एस परीक्षा आहे. वाडिया कॉलेजची एम-टी-एस परीक्षा आहे. तसेच एन-एम-एम-एस परीक्षा आणि सर्व शिष्यवृत्ती म्हणजे 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांना जे तज्ञ मार्गदर्शन करतात, अशा तज्ञांना या प्लॅटफॉर्मवर आणून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा अनुभव
त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना कसा करून घेता येणार आहे आणि त्याच्यामधले अनेक जण ह्या शिष्यवृत्ती परीक्षांचे पेपर किंवा NMMS परीक्षांचे पेपर सेट करणारे प्राश्निक आहेत. अशाच प्राश्निकांना सुद्धा आपण ह्याच्यामध्ये निमंत्रित करण्याचा आमचा मनोदय आहे. ते जर उपलब्ध आपल्याला झाले तर निश्चितच आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल आणि हे काम जास्त वेळ न करता ह्या आठवड्यातच ते काम आपण सुरू करू. तोपर्यंत सर मार्गदर्शन करतात, त्याच्याबद्दल सरांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी तयारीसाठी एक आमच्या विज्ञान अध्यापक संघातर्फे महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर तुम्ही आज मीटिंगमध्ये आलात, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. हेच मार्गदर्शन राज्यभर विद्यार्थी पाहणार आहेत. आपला जो मनोदय आहे, कोरोना कालावधीमध्ये जसे आपण सलगपणे 90 तास घेतलेले होते, 45 दिवस दररोज 2 तास, तसे आपण दररोज 1 तास आता घेऊयात प्रत्येक दिवशी. असे सलगपणे आपण इथून पुढे 100 दिवस नक्कीच घेऊ शकतो. आपल्या हातामध्ये तेवढे दिवस आहेत आणि आपलं ते नियोजन आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी या सगळ्या मार्गदर्शनाचा लाभ घेतील आणि नक्कीच विशेषतः पुणे जिल्ह्यामधले विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये यावेत. अगदी मागच्या वेळेला कंडिशन अशी झाली की जे काही विद्यार्थी आपल्याकडे होते त्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना तर अगदी EWS सर्टिफिकेट नसल्यामुळं आपल्याकडच्या काही स्कॉलरशिप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या. असं व्हायला नको. विद्यार्थ्यांना तेही मार्गदर्शन होणं गरजेचं आहे की कुठले कुठले आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स तहसीलदार यांच्या सही शिक्क्याचे काढायचे आहेत, ते सुद्धा आपल्याला त्यांना सांगायचं. नक्कीच सर. आता मी आमच्या शाळेतल्या मुलांना सुद्धा ती लिंक पाठवतो, त्यातले काही जॉईन होतील त्यांना पण आता जॉईन करून घ्या तुम्ही, ही हा सर, विनंती करतो. अगदी तास संपेपर्यंत जे जे विद्यार्थी येतात ना त्यांना मी ऍडमिट करून घेतो आपल्या गुगल मीटमध्ये. काही अडचण नाही. शेवटी आपलं हे काम असंच पुढे चालू राहणार आहे चालतंय सर. आणि ओके, धन्यवाद. विद्यार्थ्यांसाठी आपण लवकरच युट्यूबवरती जी काय आपली व्याख्यानमाला आहे NMMS ची कंटिन्यू पुढे चालू करणार आहोत. धन्यवाद सर. ओके सर. ओके सर. ओके. एकाड सरांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे आणि अशा व्यक्तींचे ज्यावेळेला आपल्याबरोबर साथ असते, हात पाठीवरती असतात, तेव्हा नक्कीच काम करायला एक प्रकारचा हुरूप येतो आणि त्यांनी जे काही मोलाचे शब्द दिलेले आहेत सर्वांसाठी त्याच्यामध्ये लक्ष द्या की आपल्या सगळ्या विषयांची आपली तयारी त्या दर्जाची झाली पाहिजे की कुठलाही प्रश्न आला तरी आपण त्याला सामोरं जाऊ शकतो. आणि त्याच पद्धतीनं आपला पहिल्या टप्प्यामध्ये हा भाग चालू आहे की कोणकोणते प्रश्न येतात, कसे येतात, कसे फिरून विचारले जातात आणि मग असा प्रश्न आल्यावर करायचं काय नेमकं. पुस्तकात आता आपण सगळेजण पुस्तकात जाऊन पाहणार आहोत की ॲक्च्युली या प्रश्नांची उत्तर काय आहेत. सुरुवातीला एकाड सरांनी आपलं मार्गदर्शन केलं. आता आपण विषयाकडे येऊयात. आजचा आपला विषय आहे गुगल मीट क्लासचा नागरिकशास्त्र हा विषय घेतला आहे आपण आज. म्हणजे पहिलाच तास आहे नागरिकशास्त्राचा. त्यामध्ये प्रकरण 1 आणि 2 या दोन्ही प्रकरणांचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तुमच्याकडे काय काय गरजेचं आहे ते मी सांगतो. तुमच्याकडे एक पेन आवश्यक आहे, तुमच्याकडे एक पुस्तक आवश्यक आहे 8वीचं आणि त्याच्यामध्ये प्रकरण पहिलं नागरिकशास्त्राचं उघडलेलं असणं गरजेचं आहे. उघडलेलं असावं तुम्ही. आता आणखी एक सांगतो मी पुन्हा, मगाची माहिती पुन्हा आता इथं सांगणं गरजेचं आहे. आपल्याला प्रकरण आहेत नागरिकशास्त्रामध्ये 6 प्रश्न विचारले जातात, 4 त्यामुळं काही वर्षी काही प्रकरणांवरती प्रश्न विचारले जात नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की आपण तो अभ्यास करायचा नाही. 7वीतल्या नागरिकशास्त्रावरती पण एक प्रश्न येतो, तेही प्रश्न आपण वेगळे काढलेले आहेत, ते आपल्याला नंतर बघायचे आहेत. बघूयात आता तरी 8वीतले प्रश्न. जेव्हा तुम्ही तुमच्या 7वीच्या छोट्या मित्रांकडून 7वीची पुस्तके घेऊन याल घरी, त्या दिवशी आपण 7वीचे सगळे प्रश्न एकाच दिवशी बघून घेऊयात. 7वीचे सगळे प्रश्न आपण एकाच दिवशी पाहून घेणार आहोत. कधी तुमच्याकडे 7वीचं पुस्तक मी सांगणार अगोदर आणायला, त्या दिवशी आणल्यानंतर एक दिवशी इतिहास सगळे प्रश्न आणि एक दिवशी नागरिकशास्त्र सगळे प्रश्न, एक दिवशी भूगोलाचे सगळे प्रश्न. विज्ञानाचे प्रश्न मात्र घ्यायला 2 दिवस लागणार आहेत कारण त्यांची संख्या जास्त आहे. गणिताचे प्रश्न सुद्धा एका दिवसामध्ये कव्हर होत नाहीत कारण तेच पूर्णपणे इथं सोडवून दाखवावे लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ काही बघितलेले असतील, यापूर्वीच्या तासांना जॉईन झालेला असाल तर तुम्हाला माहिती आहे गणिताचे सगळे प्रश्न आपण मागच्या वेळेला सोडवून बघितलेले आहेत. ओके, अनेक विद्यार्थी जे जॉईन होत आहेत त्यांना जॉईन करून मी घेतो आहे. शॅट पेपर 2 नागरिकशास्त्र इयत्ता 8वी प्रकरण 1 यामध्ये 2018-19 आलेला हा प्रश्न. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? सांगू का? आरगडेचं उत्तर आलेलं आहे. सर सांगू मी? कोणीतरी एकाने सांगा पटकन. राष्ट्राध्यक्ष.
हां, राष्ट्राध्यक्ष. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष. इथं तुम्हाला राष्ट्राध्यक्ष. 2018-19चा हा प्रश्न आहे. काल कोणीतरी प्रश्न विचारला होता शेवटी, म्हणजे कालच्या गुगल मीट मधला शेवटचा विद्यार्थी शंका होती, मला वाटतं आरगडेच असावा तो. आरगडेच होता का रे तू काल विचारलेला प्रश्न? सर तुम्ही हो. हे प्रश्न तुम्ही घेताय ते कुठले प्रश्न घेताय म्हणून. तर मी पुन्हा एकदा सर्वांसाठी सांगू इच्छितो, 2018 साली जेव्हा 8वीचा अभ्यासक्रम बदलला तेव्हापासून पुढे NMMS साठी आलेले प्रश्न आपण पाहतो आहोत. त्यासाठीचा गुगल मीट तुम्हाला मी घेतलेली आहे, परंतु तुम्हाला मी प्रश्न शेअर केलेला नाही. तुम्ही कुठं वाचलं मग? हा प्रश्न मी वाचून दाखवला तेवढाच ऐकलाय का तुम्ही? हो ठीक आहे, सर. मी तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीनवरती दाखवतो तो प्रश्न. सर्वांना स्क्रीन शेअर झालेलं आहे. येस नो काहीतरी कोणीतरी लगेच सांगितलं तर बरं होईल. येस सर दिसते. म्हणजे 2018-19 मधला हा प्रश्न उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं आणखी एक गोष्ट इथं लिहिणं गरजेचं असतं, ज्याला आपण म्हणतो पेज नंबर. कुठल्या पानावरती हा प्रश्न होता बरं? सर 70. थांबा कोणी आहे हे? त्यांना मला स्क्रीन शेअर त्यांनी कशासाठी केले? सांगळे म्हणून कोण विद्यार्थी आहे त्यांनी स्क्रीन शेअर केलेला आहे. स्क्रीन शेअर करण्याची आवश्यकता नाही. त्यानं स्क्रीन शेअर केल्यामुळं माझं स्क्रीन छोटं झालेलं आहे. ठीक आहे, त्या विद्यार्थ्याला मी कॉलमधून रिमूव्ह करतो. आता विषय संपला, त्याने तो आउटच होईल, विषयच राहत नाही तो. इथून पुढं पुन्हा सांगळे विद्यार्थी जर आला तर मी त्याला जॉईन करून घेणार नाही, कारण काही नियम असतात. त्या नियमाला त्याने बाधा आणलेली, मला ते आवडत नाही. हा ठीक आहे, पुढे येऊयात. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कोण कार्यकारी प्रमुख असतात? याचं उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष. आणि हे उत्तर आपल्याला कुठं सापडलं मी मुद्दाम थोडंसं आज आणखी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो. आपल्याकडं पुस्तक आहे आणि तुम्ही ते पुस्तक ऑलरेडी आत्ता स्क्रीनवरती पाहताय. छोटं दिसत असेल मला माहिती आहे, ते मी मुद्दाम थोडंसं झूम करून घेतो आणि झूम केल्यावर थेट मी नागरिकशास्त्रामध्ये जातो. इथं आलो आपण नागरिकशास्त्रामध्ये. त्यातलं हे प्रकरण संसदीय शासन पद्धतीची ओळख, आणि यामध्ये तुम्हाला तो प्रश्न आणि त्याचं उत्तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये सापडणार आहे. कुठं हरवलं अध्यक्षीय? हा इथं आली पहा, अध्यक्षीय शासन पद्धती. सर दिसत नाही. आता ज्यांना दिसत नाही त्यांना एक दुसरा मार्ग आहे. त्यांनी काय करायचं, गुगल मीट लिव्ह करायची आणि पुन्हा गुगल मीटमध्ये यायचं. तिथं दिसेल तुम्हाला ते मोबाईलमध्ये, आणि मोबाईल आडवा धरा. जे मोबाईल उभा धरतात त्यांना दिसत नाही, आडवे मोबाईल धरले तर त्यांना ते दिसतं, कारण आडव्या मोबाईलमध्ये स्क्रीन 100% वापरली जाते. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो आहे तोच त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात असं या ठिकाणी वाक्य आहे. त्या वाक्याला अंडरलाईन करायची आणि नंतर वाक्याला अंडरलाईन केल्यानंतर काय करायचं, तिथं लिहायचं लगेच 2018-19 केलं का याप्रमाणे. म्हणजे तुम्ही जेव्हा इथून पुढे पुस्तक पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न 2018-19ला NMMS साठी आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला पुस्तक दाखवले. कशासाठी दाखवले की तुम्हाला इथं ते तसं ॲक्च्युली वापरायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे आणि मग तिथं लिहून ठेवायचे 2018-19. मी माझ्याकडे लिहून ठेवले पुस्तकामध्ये, हे सगळं मी बघितलंय, लिहून ठेवलंय आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. पुढचा प्रश्न. जे विद्यार्थी आत्ता उशिराने जॉईन होत आहेत त्यांना आपण जॉईन करून घेतोय. मगाचा जो विद्यार्थी आहे सांगळे, ज्यानं स्क्रीन शेअर केलेली होती, त्याला पुन्हा मी एकदा सूचना देतो शेवटची की इथून पुढं स्क्रीन शेअर कुणीही करायची नाही. फक्त आणि फक्त स्क्रीन शेअर मी केलेली आहे ती इतरांना बघता येण्यासाठी आहे. तुम्हाला माईक चालू करायची परवानगी थोड्या वेळासाठी मी दिलेली आहे, याचा अर्थ माईक आपला चालूच ठेवायचा असा नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेतोय मी. तत्पूर्वी गुगल मीट जॉईन होण्यासाठी संपर्क म्हणून माझंच नाव लिहिलेलं आहे आणि माझाच नंबर लिहिलेला आहे. नंतर यूट्यूबला काही विद्यार्थी हा तास पाहतात. आता गुगल मीटला काही विद्यार्थी आत्ता आलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं असतं की आपला नंबर, म्हणजे अर्थात नंबर तो येतोच मोबाईलला, व्हॉट्सअपवरती विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या शाळेचं नाव आणि त्या शाळेचा पत्ता एवढं माझ्याकडे पाठवून द्यायचं. त्यांना मी ग्रुपमध्ये ॲड करून घेतो आणि ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर आपण काय करतो, त्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये लिंक देतो आणि विद्यार्थी ग्रुपमध्ये ती लिंक घेतात आणि पुढं तासांना जॉईन होतात. आज मी ही लिंक आमच्या विज्ञान अध्यापक संघ पुणे त्या ग्रुपवर पण पाठवली होती, त्यामुळं काही शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि त्यामुळं काही विद्यार्थी आज एक्स्ट्रा जॉईन झालेले आहेत. ग्रुपमध्ये ज्यांना यायचं आहे
त्यांनी त्यांची माहिती माझ्या मोबाईल नंबरला पाठवा. हा तो नंबर या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न 2019-20 मध्ये आलेला 52व्या क्रमांकावरती तुम्ही बघा. हे जे प्रश्न आहेत ना सगळे ते 51, 52, 53, 54, 55 इथंच असणार आहेत, कारण नागरिक शास्त्राचे प्रश्न फक्त 5च असतात आणि ते 51 ते 55 या क्रमांकावरती असतात. 19-20 मध्ये आलेला प्रश्न त्याच प्रकरणावरती खालीलपैकी कोणत्या देशात राजकन्या रूपनवर हँड रेज केलेला आहे? कशासाठी रेज केला आहे हँड? उत्तर सांगायचंय म्हणून सांग बरं बघू काय सांगते तू. खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झालेली आहे? राजकन्या माईक चालू कर बरं. तुझा माईक चालू होतो का बघू दे मला. दुसरा कोणाचा माईक चालू होतो का बघा रे जरा. मग सेटिंग मध्ये जाऊन मला थोडंसं बदल करता येईल. आता माईक चालू झाला. अमेरिका. आता पुन्हा सगळ्यांचे माईक बंद झालेले आहेत. अमेरिका. संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित करणारा देश कोणता? काहींचं म्हणणं आहे अमेरिका, इंग्लंड. ठीक आहे. तुमचे आवाज थोडा वेळ मला बंद करणं गरजेचं आहे, कारण कारण काही विद्यार्थी पुस्तकात न पाहता अंदाजे उत्तर सांगतात. अंदाजे उत्तर सांगायची अजिबात गरज नाही. आपल्याकडे ऑलरेडी पुस्तक आहे आणि त्यामुळं पुस्तक असल्यामुळं आपण काय करू शकतो की पुस्तकात बघू शकतो. आणि तुमच्याकडे पुस्तक आहे, अभ्यास करतोय आपण. अभ्यास करताना पुस्तक घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी उत्तर नाही दिली तरी चालतील, चुकीची उत्तर देऊ नका. मी पुस्तक तुम्हाला त्यासाठी अधूनमधून दाखवतोय सुद्धा की या पुस्तकामध्ये संसदीय शासन पद्धती विकसित केलेला देश म्हणून त्या देशाचं नाव. पान नंबर किती आहे रे? पान नंबर मला सापडलं. पान नंबर 68 वरती ते आहे लिहिलेलं. पान नंबर 68 वरती आहे ते. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. या वाक्याला अंडरलाईन करा आणि लिहा तिथं 2019-20. 19-20 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना आहे पुन्हा एकदा, जेवढं शक्य आहे तेवढं आपला माईक बंद ठेवायचा. जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचंय तेव्हाच माईक चालू करायचा, पुन्हा लगेच बंद करायचा. किंवा सोपा मार्ग चॅट विथ एव्हरीवन त्या ऑप्शनमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. पर्याय लिहिला तरी चालेल, उत्तर लिहिलं तरी चालेल, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता. मात्र मी माझ्याकडच्या सिस्टीमनुसार बऱ्यापैकी तुमचे मायक्रोफोन मुद्दामून बंद करून ठेवतो, जेणेकरून इथं सगळ्यांना त्रास व्हायला नको. ठीक आहे. प्रश्न तुम्ही बघितला, उत्तरही बघितलं, अंडरलाईन केलं, वाक्य लिहिलं, तिथं लिहिलं 2019-20 संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे. आणि आपल्याकडे जी संसदीय शासन पद्धती आहे तिचा बेस प्रामुख्याने इंग्लंड हाच आहे. 2020-21 ला या प्रकरणावरती प्रश्न आलेला नाही. 21-22 मध्ये मात्र प्रश्न आलेला आहे 51व्या क्रमांकावरती. कोणत्या शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात? माईक चालू करायला परवानगी दिलेली आहे. सर मी सांगू का? सांग. सर अध्यक्षीय आहे पेज नंबर 70 वरती. सगळ्यांनीच माईक चालू केल्यामुळं काहीच ऐकू आलेलं नाही. सगळ्यांनीच माईक चालू केल्यामुळे काहीच ऐकू आलं नाही. मीच आपलं पुस्तक ओपन करून बघतो मग, कारण तुम्ही काय तिथं नीट मला समजून दिलेलं नाही. अध्यक्षीय शासन पद्धती यामध्ये काही जणांनी उत्तर दिलेली आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये इथं वाक्य पाहते जे आपल्याला प्रश्नामध्ये वाक्य आलेलं होतं की नाही. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. हे वाक्य ते होतं. या वाक्याला अंडरलाईन करा. तिथं लिहा 2000. आता जे आपण प्रश्न बघितला तो किती होता रे? तो 2021-22 मधला पर्याय क्रमांक 2. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे. बऱ्याच जणांनी हँड रेज सुद्धा केलेला आहे. परंतु आता जर मी माईक चालू करायला सांगितलं तर सगळेच माईक चालू होतात. म्हणून फक्त आणि फक्त सध्या तुम्ही पुस्तकात पहा, पुस्तकात खुणा करा, पुस्तकात लिहा आणि उत्तर देताना मात्र माईकवर देण्याच्या ऐवजी कुठं द्या, चॅट विथ एव्हरीवन मध्ये तुम्ही उत्तर टाकू शकता. आता सगळ्यांची उत्तर मी तिथं वाचून दाखवणं मलाही शक्य होणार नाही, त्यामुळे मी
ते बाजूला घेतो थोडंसं. गुगल मीट जे उशिरा जॉईन झाले त्यांना सूचना आहे की या नंबरला आपलं नाव, शाळेचं नाव पाठवा. तुम्हाला गुगल मीटमध्ये मी माझ्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो आणि ग्रुपवरती तुम्हाला सगळ्या लिंक इथून पुढच्या मिळतील. 2022-23 मध्ये या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही. 23-24 मध्ये सुद्धा या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही. 24-25 मध्ये सुद्धा या प्रकरणावर प्रश्न आलेला नाही. मग मगाशी आपण बघितलं होतं की नाही, प्रकरण आहेत 6, प्रश्न येणार आहेत 4. मग काही प्रकरणावरती त्या वर्षी प्रश्न आलेले नाहीत. त्यामुळं पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलं. 2025 म्हणजे साधारण 14 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर 2025ला जी परीक्षा होणार आहे NMMSची आणि जी तुम्ही देणार आहात त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला सापडेल. आपण तो इथं लिहूया जर या प्रकरणावर आला तर. पहिलं प्रकरण या ठिकाणी आपण काही प्रश्न बघितलेले आहेत, सगळे प्रश्न बघितलेले नाहीत. अजूनही काही प्रश्न आपल्याकडे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यामुळं आता सध्या आपण काय करू शकतो, फक्त दुसरं प्रकरण आपण पाहू शकतो. दुसऱ्या प्रकरणामध्ये मात्र भारताची संसद नेमक्या कशा प्रकारची आहे याच्याबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत. पुस्तक तुमच्याकडे आहे, उत्तरं तुम्हाला लवकरात लवकर सापडली पाहिजेत. उत्तरं सापडण्यासाठी आपण प्रकरण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे आणि प्रकरण वाचताना त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन केलं पाहिजे. काही आपल्याला ठळक मुद्दे सापडलेले होते ते त्या ठिकाणी अजय शिंदे म्हणून एक नाव दिसतंय, त्याने हात वरती केलेला आहे. त्याला मुद्दाम विचारायचं आहे मला की हात का वरती केलेला आहे, हँड रेज करण्याचं मुख्य कारण काय. शिंदे म्हणून एक नाव दिसतंय लिहिलेलं. अर्थात सन्माननीय काही शिक्षक आमचे या ग्रुपला जॉईन आहेत. त्याचबरोबर सन्माननीय काही विद्यार्थी या ग्रुपला जॉईन आहेत. त्यामुळं काही शिक्षकसुद्धा या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करू शकतात. शिंदे नेमकं काय म्हणणं आहे, काहीच नाही म्हणणं दिसत. ठीक आहे, वेळ नको वाया घालवायला, आपण इकडे येऊया. भारताची संसद आपल्याला आता विचारात घ्यायची आहे. प्रकरण उघडले सर्वांनी, प्रकरण क्रमांक 2. ठीक आहे, शिंदेचं काय नाही म्हणणं, चुकून हँड रेज झालेला असतो तो त्यांनी लोअर केलेला आहे. 2018-19 प्रकरण 2 नागरिकशास्त्राबद्दलचं आणि त्याबद्दलचा प्रश्न क्रमांक त्या परीक्षेला आलेला होता 52व्या क्रमांकावरती. कराविषयीचे प्रस्ताव केवळ टिंबटिंब या सभागृहात मांडले जातात. माईक चालू करायला मी परवानगी ठेवलेली नाही, त्यामुळं माईक काय चालू होणार नाहीत. बेस्ट वे तुम्ही तुमची उत्तरं चॅटबॉक्समध्ये लिहा. पान नंबर लिहा तिथं, नुसतंच कोळी नुसता 1 नंबर लिहू नको, पर्याय तिथं चॅटबॉक्समध्ये तुम्हाला पान नंबरसुद्धा लिहायचा आहे. पान नंबर जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला फायदा होईल. अरगडे इनामदार सगळ्यांनीच 1 नंबरचं उत्तर सांगितले. लोकसभा म्हणलेलं आहे, परंतु पुन्हा कोण आलं बरं इथं शेअर करायला मध्येच, बघूयात आपण कोण. सांगळेच आहे. ठीक आहे, आता मात्र सांगळेंना आपण सिस्टीममधनं बाहेर काढणार आहोत आणि पुन्हा त्यांना घ्यायचं नाही असं आता आपलं ठरलं. मी मागाशीच सांगितलं होतं की कुणीही प्रेझेंटेशन करायचं नाही. मग सांगून पण जर तुम्ही तसंच करत असाल पुन्हा पुन्हा तर याचा अर्थ एकतर आपण बहिरे आहात किंवा आपल्याला सांगितलेलं कळत नाही. पान नंबर 71 असं काही विद्यार्थ्यांनी आता दिलेलं आहे. पान नंबर 71 असं काही विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. शोधा पान नंबर 71 वरती. मी पुस्तक उघडतो, माझ्याकडे पण पाहतो ते पान नंबर 71 वरती आहे का. असणार ना, आता तुम्ही दिले म्हणजे काही चुकीचं नसणार नक्कीच. कारण लोकसभा आणि राज्यसभा असे आपले 2 सभागृह आहेत आणि या सभागृहांपैकी अर्थविषयक म्हणजे पैशाचे जे काही असतील ना विधेयकं, ती सगळीच्या सगळी कुठं मांडावी लागतात, ती मांडावी लागतात फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये. कारण लोकसभा ही भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि म्हणून प्रामुख्यानं अर्थविषयक विधेयकं जी काही असतात ती सगळीच्या सगळी आपल्याला काय लिहिले बघा इथं 2 प्रकारची विधेयकं असतात, अर्थविधेयक आणि सर्वसाधारण विधेयक. या अर्थविधेयकामध्ये काय होतं की पैशाचा सगळा विषय असतो, म्हणून ते कुठं लिहावं लागतं, ठेवावं लागतं, ते फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडावं लागतं. पान नंबर 71 वरती ते दिलेलं आहे. शेख म्हणून एक नाव दिसतं, चांद शेख असं तिथं लिहिलेलं नाव आहे. अर्थात ते कधी कधी वडिलांचं नाव असू शकतं, काही ठिकाणी आईची नावं पण त्या मोबाईलमध्ये असतात. त्यामुळं त्या विद्यार्थ्याला काय म्हणायचं ते त्याच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे. काहीच म्हणायचं नसलं तर तो मेसेज टाकेल काय नाही म्हणायचं म्हणून, परंतु माईक मी चालू केलेला आहे त्या विद्यार्थ्यासाठी. शेख विद्यार्थी, चांद शेख असं नाव होतं. विद्यार्थ्याचं नाव वेगळं असू शकतं कारण विद्यार्थ्याचं नाव हे कधी कधी तिथं दिसत नाही, आई वडिलांचं नाव तिथं दिसतं. ठीक आहे, असू द्या. या ठिकाणी लक्षात एक सगळ्यांच्या आलं असेल, महत्त्वाचं जे आहे अर्थविधेयक ते सुरुवातीला लोकसभेतच मांडावं लागतं.
बाकीची जी विधेयकं आहेत ती लोकसभेत किंवा राज्यसभेत दोन्हीपैकी कुठेही मांडली तरी चालतात, काही अडचण नसते. हे काही इथं लिहिलंय पहा वाक्य. कराविषयीचे सापडलं की वाक्य, आपल्याला जे वाक्य पाहिजे होतं ते वाक्य या ठिकाणी सापडलेलं आहे. वाक्याकडे तुम्ही बघा. तोपर्यंत मी विद्यार्थी इकडे जे नवीन आले त्यांना ऍडमिट करून घेतोय. कराविषयीचे प्रस्ताव पैशाशी संबंधित असतात, त्यांनाच आपण आर्थिक विधेयक असं म्हणतो. आणि म्हणून ही सगळी विधेयकं सुरुवातीला केवळ आणि केवळ लोकसभेत मांडली जातात, तिथेच ती मंजूर होतात आणि नंतर मग ती राज्यसभेकडं मंजुरीसाठी पाठवली जातात. म्हणजे सगळ्यात जास्त अधिकार अर्थविषयक जर कोणाला असतील तर ते आहेत. आता माझ्याकडचं ते पान नंबर 73 आहे पुस्तकातलं, ते पान नंबर 71 असू शकतं. त्यावेळेला तुम्ही बघा ते आणि त्याप्रमाणे विचार करा. मी पुन्हा पुढच्या प्रश्नाकडे जातोय. याचं उत्तर आपल्याला मिळालं. कराविषयीचे प्रस्ताव केवळ कुठं मांडले जातात? लोकसभेत मांडले जातात. तुम्ही काय करायचं मी पुन्हा सांगतो. काही विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत. पुस्तकामध्ये आता जिथं आपण बघितलं होतं पान नंबर 71 वरती, त्या ठिकाणी जायचं आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला दिसणार काय आहे, तर आपल्याला दिसतं हे वाक्य कराविषयीच्या प्रस्तावाचं. तिथं तुम्हाला लिहायचं आहे 2018-19. अंडरलाईन करायचं त्या वाक्याला, कारण तुम्ही जेव्हा नंतर पुस्तक पाहाल तेव्हा तुम्हाला फायदा असा होईल की तुम्हाला कळेल की अशा प्रकारचे प्रश्न NMS विचारलेले आहेत. प्रकरण 2 चाललंय आपलं नागरिकशास्त्रामधलं. 18-19चा प्रश्न आपला बघून झालेला आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. पुढचा प्रश्न आपला जो आहे तो आहे भारताचे सर मी सांगू का? आरगडे माईक बंद कर आता जरा वेळ, कारण तू मगाशीच उत्तर सांगितलेलं आहे. चॅटबॉक्समध्ये उत्तर टाकायला तुम्हाला संधी आहे. चॅटबॉक्समध्ये तुम्ही उत्तर टाकू शकता. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि विशेष म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्येच या भारतातल्या या सन्माननीय पदावरच्या व्यक्तीने नुकताच राजीनामा दिलेला आहे. आता मला तुमचं जनरल नॉलेज चेक करायचं आहे. आता मी माईक चालू करतो. सगळ्यात पहिला माईक जर चालू होईल आपोआपच बाकीच्यांचे माईक बंद करायचे आणि मला सांगा त्या व्यक्तीचं नाव काय होतं आणि राजीनामा कोणी दिला? उपराष्ट्रपती. अरे मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? आता जे उपराष्ट्रपती होते का नाही भारताचे, त्यांचं नाव लिहून टाकायचे, चॅटबॉक्समध्ये टाका. उपराष्ट्रपती ठीक आहे, त्यांचं नाव होतं काहीतरी, त्यांनी राजीनामा दिला नुकता 2 दिवसापूर्वी. भारताचे उपराष्ट्रपती जे की राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती सुद्धा असतात. आता कोणी नाव टाकलेलं दिसत नाही. म्हणजे आपलं जनरल नॉलेज जे आहे, भारताचे पंतप्रधान कोण, राष्ट्रपती कोण, उपराष्ट्रपती कोण, लोकसभेचे अध्यक्ष कोण, राज्यसभेचे अध्यक्ष कोण, भारताचे पैकी आता महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री कोण, वगैरे वगैरे वगैरे. JP नड्डा नाही, त्यांचा राजीनामा नाही आलेला. आपल्याकडे उपराष्ट्रपती कोण होतं हे तुम्हाला माहीत नाही का? आता माझा प्रश्न आहे. म्हणजे थोडं जनरल अवेअरनेस ठेवा थोडीशी. काल परवाच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिलेला आहे. द्रौपदी मुर्मू, अरे ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पाहिजे ना आपल्याला. बघूयात कोणाचं काय नाव येतंय का. नावच लिहावं लागेल. मी कोणाला कॅमेरा माईक चालू करायला परवानगी सध्या देणार नाही. जरी तुम्ही हात वरती केला असला तरी तुम्हाला एकट्याला जर आपण म्हणलं की नाही माईक चालू करा तर सगळ्यांचे माईक चालू होतात. त्यापेक्षा काय करा बेस्ट होईल, उत्तरात टाका, चॅटबॉक्समध्ये टाका, मी तिथं वाचून दाखवतो. मी तिथं वाचून दाखवतो, तुमचं नाव पण सांगतो की तुम्ही हे उत्तर दिलेलं आहे म्हणून. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत, त्यामुळं त्यांचं नाव या ठिकाणी टाकणं हा पर्याय नक्कीच चुकीचा आहे. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत. JP नड्डा हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यामुळे त्यांचे नाव या ठिकाणी देता येत नाही. हा कवित जाधवने मात्र उत्तर बरोबर दिलेलं आहे. जगदीप धनखड असं ते नाव होतं. बरोबर आहे जाधव, तुझं लक्ष नक्कीच जनरल गोष्टींकडे पण आहे आणि ते असलंच पाहिजे, कारण उपराष्ट्रपती हे भारताचे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात. पान नंबर टाका बरं, आता जरा पान नंबर टाका. हे किती पानावर उत्तर आहे? जे कोणी उपराष्ट्रपती असतील ना ते तिथं राज्यसभेचे सभापती असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. राज्यसभेची सदस्य संख्या लगेच सापडते. उत्तर चॅटबॉक्समध्ये लिहा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आत्ता माहीत नाही की गुगल मीट जॉईन कशी करायची
त्यांच्या माहितीसाठी हा नंबर आहे माझा खाली लिहिलेला. त्या नंबरवरती तुमचं विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव आणि शाळेचा. अरे इकडं काही जणांनी 552 लिहिलंय. राज्यसभेची सदस्य संख्या 552 कुठं सापडली यांना विचारू आपण. काहींनी 250 लिहिलेलं आहे. हुंबे हँड रेज केलेला आहे. फक्त हुंबेसाठी मी सांगतोय, हुंबे माईक चालू कर, कॅमेरा चालू कर आणि बोल, तुला काय म्हणायचंय नेमकं. सर पेज नंबर 71 वरती ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे. अच्छा, म्हणजे पेज नंबर 71 पहा, मध्यभागी तिथं डावीकडे लिहिलेलं आहे राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे आणि 250 पेज नंबर 71 नाही, 72 आहे पेज नंबर. म्हणजे बॅक साईड. 72. ओके नंबर ओके, 72. बॅक साईडचं जे पेज आहे ते पेज नंबर 72 आहे. त्या 72 पेजवरती हे उत्तर आहे. 250 सदस्य हे राज्यसभेचे असतात. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. हेही तुम्ही खून करायची तिथं लगेच, तिथं लिहा खून करून आणि 250ला अंडरलाईन करायचं आपल्या पुस्तकात आणि पुस्तकात अंडरलाईन करून मग तिथं लिहायचं 2019-20 असं लिहायचं आहे. हे वरती जे लिहिलंय का नाही वर्ष, ते वर्ष म्हणजे त्या वर्षी हा प्रश्न NMMSच्या पेपरमध्ये आलेला होता असा याचा अर्थ आहे. मी कुठलेही प्रश्न सध्या घेत नाही. मी तुम्हाला नंतर गुगल फॉर्मच्या रूपामध्ये प्रश्नपत्रिका पण पाठवणार आहे. त्याचबरोबर मी तुमच्या काही सराव परीक्षा पण घेणार आहे. त्याचबरोबर मी अजूनही काही प्रश्न याच प्रकारचे, याच प्रकरणावरचे घेणार आहे. मी नुसते प्रश्न घेऊन तुम्हाला पुस्तक बघायला शिकवणार आहे आणि त्यातून तुमचा अभ्यास होणार आहे. अशा गुगल मीट इथनं पुढे आपल्या कंटिन्यू चालू राहणार आहेत. रिहान एक नाव लिहिलेलं आहे, हँड रेज पण केलेला आहे, कॅमेरा पण चालू केला आहे. काही अर्जंट असेल तर सांगितलं तर चालेल, नसेल तर मग राहू दे, बंद कर कॅमेरा. कॅमेऱ्याची फार गरज पडत नाही तुम्हाला, फक्त तुम्ही उत्तर सांगता तेव्हा कॅमेरा घेणं गरजेचं आहे. 2020-21 मध्ये प्रश्न आलेला नाही, 21-22 मध्ये प्रश्न आलेला आहे. राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी टिंबटिंब सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. मगाच्या प्रश्नाच्या खाली त्याचं उत्तर असणार आहे. सॉरी, ऑप्शन नंबर 2. नंबर 4. ऑप्शन नंबर ठीक आहे. सगळ्यांनीच ऑप्शन नंबर 4 सांगितलेला आहे. 238 सदस्य हे घटक राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून येतात आणि 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त करतात. तज्ज्ञ सदस्य असतात ते वेगवेगळ्या विषयातले, ते 12 असतात. याप्रमाणे 250 सदस्य सगळे मिळून तयार होतात. प्रश्न तुम्हाला उत्तर सापडले, अंडरलाईन करा वाक्यांना. तिथं 238ला अंडरलाईन करा, 2021-22 असं लिहा. पुन्हा तुम्ही अभ्यास करणार आहात, पुस्तक बघणार आहात, तेव्हा तुम्हाला प्रश्न कुठल्या प्रकारचे येतात ते सापडतील. 2022-23 आणि याचं उत्तर मग असे आपल्याला झालेलं आहे. वेळ जाणार नाही. पैशासंबंधीचे व्यवहार, करासंबंधीचे व्यवहार, त्यांना आपण आर्थिक व्यवहार म्हणतो, त्याचं उत्तर पान नंबर खरातने सांगितले, पान नंबर 72 आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा थोरातने दिलेलं आहे की लोकसभेमध्ये अशा प्रकारची सगळी विधेयकं टाकावी लागतात, सुरुवातीला मांडावी लागतात. सगळे विद्यार्थी जे आत्ता गुगल मीटवरती आहेत 60 विद्यार्थी, सगळ्यांचं उत्तर एकच आहे. लोकसभेमध्ये 3 कोण दिले रे? विधान परिषद. मध्येच थांबा, मला बघू द्या रे, हे 3 नंबर लिहिलेले विद्यार्थी कोण आहेत. बघू द्या, 3 लिहित आहेत काहीतरी. उत्तर 3 नाही रे, 3 कुठं होतं तेव्हा? 3 वाले ते भोगुलकरने 3 लिहिलेलं आहे. भोगुलकर असं एक नाव आहे. 3 कुठं? 3 विधान परिषदमध्ये नाही. आपलं लोकसभा आणि राज्यसभा चाललाय विषय, संसद चाललेली आहे. आपलं चाललंय भारताची संसद. तुम्ही इथं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये नका येऊ. घुमरेने सांगितलंय 1-1-1, पण ती एकदाच लिहायचंय, 3दा नको. कडने सांगितलेलं आहे लोकसभा, बरोबर आहे. लोकसभा हे उत्तर. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात. प्रश्न पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. हा प्रश्न मगाशी आला होता, त्याला पुन्हा डबल अंडरलाईन करा आणि पुन्हा तिथंच लिहा 2022-23. म्हणजे महत्त्वाची वाक्यांना दोनदा प्रश्न विचारले गेलेत असं तुम्हाला दिसेल. चालेल. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? 2023-24चा प्रश्न. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? पर्याय लिहा उत्तरामध्ये. मी माईक चालू करायला सांगत नाही, कारण विद्यार्थी संख्या ज्या वेळेला जास्त असते तेव्हा सगळेच जण माईक चालू करतात. आरगडेचं उत्तर आहे 4. गिऱ्हेचं उत्तर आहे 1. बऱ्याच जणांनी 4 उत्तर लिहिले, बऱ्याच जणांनी 1 उत्तर लिहिले. शब्द आहे मध्यावधी निवडणुका. शिंदेचं उत्तर पण 4 आहे. घुमरेचं उत्तर 1 आहे.
दर 5 वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे मध्यावधी असं त्यांना सापडलंय. रिहान शेख असं एक नाव लिहिलेलं आहे. शेख या विद्यार्थ्याचं उत्तर पण एक आहे. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, त्या मध्यावधी असतात असं त्यांचं म्हणणं आहे. पुस्तकात कुठं सापडते बरं बर्गे? असं आहे का कुठं पुस्तकात लिहिलेलं? नाही. जरा मला तुम्हाला पुस्तक उघडून दाखवू द्या. तुम्ही पुस्तक पाहत नाही म्हणून असं घडतंय असं मला वाटतंय. मध्यावधी निवडणुकांची माहिती दिलेली आहे. निवडणुकांची जिथं माहिती आहे की नाही तिथं हे लिहिलेलं आहे. हे झालं राज्यसभेबद्दलची माहिती, संसदेचं कार्य. त्यानंतर इथं वरच्या बाजूला लोकसभेची माहिती आहे आणि लोकसभेच्या माहितीमध्ये मध्यावधी निवडणुकाची माहिती सुद्धा दिलेली आहे. मी वाचली एकदा तिथं. पान नंबर सांगता का रे? नाही सापडले की का लिहिलेलं आहे? सार्वत्रिक निवडणुका दरवेळेला होतात, त्या दर 5 वर्षांनी होतात. त्यांना आपण सार्वत्रिक निवडणुका असं म्हणतो. त्यांना मध्यावधी म्हणत नाहीत. काय म्हणतात मग तिथं? तर इथं वाक्य पहा. मी वाक्याला अंडरलाईन करून देतोय किंवा हायलाईट करतोय, तुम्ही पहा. इथं लिहिलेले वाक्य ते, काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित होते. अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. अंडरलाईन करा. तिथं लिहा. 2023-24 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. पहिल्याच पानावर म्हणजे प्रकरण जिथं सुरू झाले त्याच पानावर लगेचच ही माहिती दिलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 4 लिहिलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांनी 1 लिहिलं त्यांनी लक्षात घ्या, दर 5 वर्षांनी रेग्युलर होतात, त्यांना सार्वत्रिक निवडणुका असं म्हटलं जातं. 23-24 मध्ये आणखी एक प्रश्न आहे. लोकसभेच्या संदर्भातील काही विधानं दिलेली आहेत, त्यातील चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. लोकसभेबद्दलच हे आहे. पर्याय तुम्ही लिहायला सुरुवात केलेली नाही अजून तरी. मी पाहतोय इकडं चॅटबॉक्समध्ये 3 उत्तर हे आलेलं आहे. शिंदेचं मात्र 1 उत्तर आलेलं आहे. साधना चट्टार असं एक नाव लिहिलेलं आहे. कोळी 3च उत्तर दिलंय. परत जगदाळे, वैष्णवी तिनं पण 1 उत्तर दिलेलं आहे. थांबा वैष्णवी, थांब. आता वैष्णवी तू एक काम कर, तुला मी सांगतोय वैष्णवी फक्त, बाकी कुणी नाही बरं का. वैष्णवी जगदाळे आमची ही विद्यार्थिनी फक्त माईक चालू करणार आहे, बाकी कुणीच नाही माईक चालू करायचा. वैष्णवी माईक चालू कर, तुला मी माईक चालू करायला सांगितलेलं आहे. वैष्णवी फक्त माईक चालू करणार आहे, बाकीच्याने माईक चालू करायचा नाही. वैष्णवी मला सांग, तुला पुस्तकात हे कुठं सापडलं बरं? लोकसभेतल्या संदर्भामध्ये चुकीच्या विधानामध्ये जनतेकडून प्रतिनिधी थेट निवड हे चुकीचं आहे म्हणून. वैष्णवीचा माईक बंद झाला का परत? वैष्णवी माईक चालू कर की. हा सांग, तुला कुठं सापडलं होतं हे? अरे इथं विचारलंय चुकीचं विधान निवडा. काय निवडायचंय? चुकीचं विधान निवडायचं. इथं आपल्याला बरोबर विधान निवडायचं नाही. तर तुला ते वाचलं की तुला वाटलं बरोबर आहे म्हणून, तसं नाही. नीट प्रश्न वाच, घाई करू नको. प्रश्न वाचताना झालेल्या घाईमुळं, काही विद्यार्थ्यांच्या अतिघाईमुळं त्यांचे 4-5 मार्क गेलेले आहेत आणि त्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही. आपल्याला काय पाहिजे होतं? चुकीचं विधान पाहिजे. ॲक्च्युली हे विधान बरोबर आहे. लोकसभेचे नाही का आपल्याकडून सुप्रियाताई सुळे निवडून जातात बघा, बारामती लोकसभा मतदारसंघातून. त्यामुळे ते जनतेतून थेट निवड आहे लोकसभेसाठी. सदस्य संख्या सुद्धा निश्चित असते आणि निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. त्यामुळं सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? खरं तर तो असतो 5 वर्षांचा. यांनी इथं मुद्दाम लिहून दिलेला आहे 6 आणि म्हणून कार्यकाल 6 हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 ला इथं आपल्याला खून करायची होती. उत्तर देताना पर्याय क्रमांक 3 द्यायचं होतं. मग मी लगेच तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर टाकायचे चॅटबॉक्समध्ये. प्रश्न असा आहे की 6 वर्षाची कालमर्यादा कोणत्या सदस्यांसाठी असते? बघूयात कोण उत्तर देते. फक्त एकच उत्तर बघणार आहे, लगेच पुढे जाणार आहे. मी सगळ्यांची उत्तरं पाहत बसणार नाही. पहिलं उत्तर ज्याचं पडेल ना चॅटबॉक्समध्ये, पहिलं उत्तर ज्याचं पडेल मी ते पाहणार आहे, ते सांगणार आहे. इतरांची उत्तर मी वाचणार नाही. माझा प्रश्न होता 6 वर्षाचा कार्यकाल कोणत्या सदस्यांचा असतो? एक उत्तर आलेलं आहे राजसडा आरगडेन लिहिलेलं आहे. ॲक्च्युली ते थोडं स्पेलिंग मिस्टेक असू शकतं. खरं उत्तर आहे राज्यसभा, असं त्याला म्हणायचं होतं. 6 वर्ष हा राज्यसभेचा कालावधी असतो. लोकसभेचा कालावधी 5 वर्षांचा असतो. बरोबर आहे. आता अनेकांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो. 24-25 मध्ये राज्यसभेचाच प्रश्न आहे आणि आता मात्र तुम्हाला राज्यसभेसाठी जगदाळे नीट बघ, चुकीचा पर्याय शोधायचा आहे. इकडे लक्ष दे.
मग चुकीचा पर्याय इथं काय आहे ते पहा, असं माझं म्हणणं आहे. जे विद्यार्थी काही विद्यार्थी आता अगदी उशिरा गुगल मीटमध्ये जॉईन झालेत, त्यांना माझं सांगणं आहे की आता जी गुगल मीट आमची संपत आलेली आहे, शेवटचे प्रश्न चाललेले आहेत. ही गुगल मीट 7:30ला सुरू झालेली होती. या गुगल मीटचं रेकॉर्डिंग तयार झालेलं आहे. इकडं तुम्हाला जे नाव दिसते का खाली चॅनलचं नाव, इथं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन हा चॅनल यूट्यूबवरती शोधा. थोड्याच वेळात तयार झालेल्या या व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तिथं जाऊन हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि उद्यापासून संध्याकाळी 7:30 वाजता जॉईन व्हायला या. जॉईन होण्यासाठीची लिंक तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल आणि ग्रुप जॉईन करण्यासाठी तुमची माहिती माझ्याकडे पाठवून देणं गरजेचं आहे. इथं तुमचं म्हणणं आहे राज्यसभेबद्दल चुकीचा पर्याय, अनेकांनी पर्याय क्रमांक 4 लिहिलाय. जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते, हा पर्याय चुकीचा आहे, कारण बाकीचे सगळे पर्याय बरोबर आहेत. कारण आताच आपण लोकसभेमध्ये बघितलं होतं, लोकसभेतल्या सदस्यांची निवड थेट होते, राज्यसभेची निवड मात्र थेट होत नाही. ती विधान परिषद, विधानसभा सदस्यांकडून मतदान करून नंतर राज्यसभेसाठी काही सदस्य पाठवले जातात. त्यामुळं जनतेतून थेट निवड होत नाही. 2025-26 साठी मात्र तुम्हाला तयारी करायची आहे. या दिवशी तुम्ही पेपर लिहिणार आहात. 14 डिसेंबर किंवा 21 डिसेंबर. परीक्षा परिषदेचं परिपत्रक अजून आलेलं नाही, अधिसूचना अजून आलेली नाही, येणारच आहे. 14 किंवा 21 तारीख तुमची फिक्स झालेली आहे डिसेंबर महिन्यातली NMMSची परीक्षेची. तोपर्यंतची तयारी करण्यासाठी आपण आहोतच. पुणे जिल्हा विज्ञान संघामार्फत सुद्धा व्याख्यानमाला चालू होणार आहे NMMSची. त्यामध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच जॉईन व्हा आणि संपूर्णपणे म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, गणित, विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल सर्व विषयांची तयारी तुमची होऊ शकते. माझ्याकडून जे गुगल मीटला प्रेझेंट करायचं आहे ते आता संपलेलं आहे. पुढचं प्रकरण आहे 3रं, 4थं, 5वं, 6वं. आपण ते नंतर घेणार आहोत. माझं गुगल मीटचं काम संपलं, त्यामुळे मी इथं सध्या गुगल मीट चालू ठेवणार आहे, परंतु जे प्रेझेंटेशन माझं आहे ते प्रेझेंटेशन मी बंद केलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना संधी आहे बोलण्याची, जे आत्ता जॉईन झालेले आहेत, उशिरा नका होईना परंतु जॉईन झालेले आहेत आणि आज पहिल्यांदा जॉईन झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी जे लवकर जॉईन झाले होते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे, कारण आत्ता तास संपत आलेला आहे. सगळं शिकवून झाले, सगळे प्रश्न घेऊन झालेले आहेत. जे आजच जॉईन झाले अशा विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याने अशा प्रकारचे तास, जे आपण प्रश्न पाहतो, या प्रश्नातून पुस्तक पाहतो, पुस्तकातून उत्तरं पाहतो, उत्तरातून अभ्यास करतो, हे जे काही सगळं चाललेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं याबद्दल थोडक्यात माईक चालू करून बोलायचं आहे. माईक चालू करायला परवानगी दिलेली आहे. तर ते मगाशी माझं उत्तर चुकलं होतं सर, ते नाही अर्गडे तो विषय टायपिंग नाही, मध्ये missing झालती. अर्गडे तो विषय नाही सध्या. तुझा विषयच नाही सध्या. विषय काय चाललाय की आता आपल्याला नवीन जे विद्यार्थी सर जॉईन मी झाले. सांगू हा बोरगे बोल. सर मला तुम्ही सांगितलेलं सगळं समजलं आणि मला हा क्लास खूप आवडला. अच्छा ठीक आहे, म्हणजे पुस्तकात पाहणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शॅटच्या तयारीसाठी म्हणजे पेपर क्रमांक 2च्या तयारीसाठी आपली जी टेक्स्ट बुक आहेत ती इंग्रजीमध्ये असतील, मराठीमध्ये असतील, इट मेक्स नो डिफरन्स, ती फार महत्त्वाची आहेत. त्यात तुम्हाला सगळा मॅटर मिळणार आहे. इतर प्रकाशनांची छोटी छोटी पुस्तकं त्याच्यावरती अवलंबून राहू नका. तुम्ही थेटपणे इकडंच अवलंबून राहा. हीच पुस्तकं पहा पेपर क्रमांक 2साठी. पेपर क्रमांक 1साठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तयारी ती पण मी सांगतोच आहे. आमचे विज्ञान संघातले अनेक सदस्य पण तुम्हाला सांगणारच आहेत. धाकुलकरला आज काहीतरी बोलायचं आहे, तिने कॅमेरा चालू केलेला आहे. बोल धाकुलकर ही विद्यार्थिनी, माईक चालू कर. नाही, धाकुलकरने माईक चालू केलेलं नाही, तिला काही बोलायचं नाही असं दिसतंय. दुसरं कोणी एखादा विद्यार्थी अजून आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर 1 मिनिटात व्यक्त करा. नवीन विद्यार्थी जे आज जॉईन झाले, यापूर्वी त्यांनी या प्रकारचा तास पाहिलेला नव्हता. शेख यांनी मेसेज टाकलेला आहे, मला तास खूप आवडला. नुसतं आवडून चालणार नाही, अभ्यास करणं गरजेचं आहे, पुस्तक बारकाईने वाचणं गरजेचं आहे, रिव्हिजन करायला खूप आवडली. अशाच पद्धतीने रिव्हिजन पण होते आणि अभ्यास पण होतो. प्रश्न आपण वेगवेगळे पाहतो आणि म्हणून पुस्तक पाहतो, त्यात उत्तर शोधतो, त्यामुळं काही गोष्टी वाचून होतात. तुम्हाला इथं लोकसभेची रचना, राज्यसभेची रचना, वेगवेगळे अध्यक्ष, या पद्धतीनं पुढं जायचं आहे. कोण बोलतंय? कोणाचा माईक चालू झालेला आहे? सर सायन्स मध्ये सर्व धड्यांचे प्रश्न येतात का? अर्गडे, सायन्समध्ये प्रकरण 1 पासून 19व्या पर्यंत सगळ्या धड्यांचे प्रश्न येतात. सत्र 2 मधले सुद्धा सगळी प्रकरणं असतात आणि एवढंच नाही तर 7वीतली पण सगळी प्रकरणं विज्ञानची असतात. 7वीच्या प्रकरणावर 7 ते 8 मार्कांचा प्रश्न येतो.
7 मार्कांचे प्रश्न जास्तीत जास्त येतात. बाकीचे प्रश्न हे 8वीतल्या अभ्यासक्रमावर असतात. हा ठीक आहे, कळतंय आणि पुस्तकाचं वाचन पण होतंय. पुस्तकाचं वाचनच फार महत्त्वाचं आहे. पुस्तकाचं वाचन फार महत्त्वाचं आहे. मुद्दे लिहिणं महत्त्वाचं आहे. आमची एक विद्यार्थिनी जाधव म्हणून आहे, तिनं काल मी सांगितल्याप्रमाणे इतिहास विषयाचे बघा, इतिहास विषयातले वेगवेगळ्या उठाव, बंड, क्रांती, त्या ठिकाणांची नावं आणि ते कुणाच्या नेतृत्वाखाली लढलं गेलं त्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं अतिशय चांगली तयारी त्या विद्यार्थ्यांची चाललेली आहे. योग्य दिशेनं तुम्ही चाललाय असं माझं म्हणणं आहे. मात्र तुम्ही सुद्धा सर याच पद्धतीनं पुढे अभ्यास करावा. जगदाळे काय म्हणते? बोल जगदाळे. सर इतिहासच्या नोट्स काढायच्यात. मी काल काय सांगितलं? तू होती ना काल तासाला? तू हो होती सर, होमवर्क मी काढले. होमवर्क मी काय दिलाय तो होमवर्क करत जा आणि तो माझ्या मोबाईलला पाठवत जा फोटो काढून. मला कळेल बर. तरी तू अभ्यासाला लागली म्हणून. संपलं, ठीक आहे. गुगल मीट आता आपण बंद करूया. घुमरेने हात रेज केलेला आहे. घुमरे काय बोलायचे? बोल पटकन. ठीक आहे, विद्यार्थ्यांचं बोलण्याचा टाइम संपलेला आहे. अजून फार कोणी काय हातवरती केलेलं नाही. ठीक आहे, आता काय करा, सर्वांनी आपापले जे काही तास चालू आहेत तिथं लाल बटन दिसतंय गुगल मीटमधून बाहेर पडा. तोपर्यंत यूट्यूबच्या विद्यार्थ्यांना मी सांगतो. गायकवाडचं काय म्हणणं आहे? सर बुद्धिमत्तेचा तास कधी घ्यायचा आहे? कसं बरं का, बुद्धिमत्ता हा 90 मार्काचा विषय आहे आणि हे बाकी सगळे मिळून 90 मार्काचे विषय आहेत. आत्तापर्यंत आमचे बुद्धिमत्तेचे पण 2 तास झालेले आहेत. यूट्यूबला जाऊन ते 2 तास पहा आणि इथून पुढे बुद्धिमत्तेचे तास पण आपण रेग्युलरली घेणार आहोत. ते सुद्धा आपण अशाच पद्धतीनं वेगळं वेगळं मुद्द्यावाईज काढलेलं आहे. दिशेचे प्रश्न वेगळे काढलेत, अक्षरमालेचे वेगळे काढलेत, क्रमाचे वेगळे काढलेत, विसंगत घटकाचे वेगळे काढलेत, आकृत्यांचे वेगळे काढलेत, त्याचबरोबर आरशातल्या प्रतिमांचे वेगळे, असे वेगवेगळे काढलेलं आहे. ते सुद्धा आपला एक एक मुद्दा आपण घेत घेत पुढे जाणार आहोत. आलेले सगळे प्रश्न आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजावून सांगितली जातील. बर सर. गुगल मीट लिव्ह करायची आहे. जे यूट्यूबवरती पाहतायत त्यांना गुगल मीटमध्ये यायचं असेल, मागाशी मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही तुमच्या शाळेचं नाव, तुमचं नाव आणि शाळेचा पत्ता पाठवून द्या. तुम्हाला ग्रुपला ॲड करतो, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या लिंक तुम्हाला मिळत राहतील तासांच्या. ओके, धन्यवाद.